नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. नगर परिषद निवडणूक 2025 या अनुषंगाने आज आपण नरखेड शहरात आलो आहोत. आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटांचे जे नरखेड नगर परिषद 2025मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभे आहेत. नमस्कार सर. सर, तुम्ही या नगर परिषद निवडणूक 2025 आता येत्या 2 डिसेंबरला निवडणूक आहे, यामध्ये एक नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार गट यांच्याकडून उभे आहात. काय सांगाल तुम्ही याबद्दल? असं काय आहे, तुम्ही या रिंगणात का बरं उतरले, कोणते विकासाची कामे घेऊन आले? मी नरखेड तालुका व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि जनक्रांती आघाडीचा अध्यक्ष आहे. मी मागच्या 15 वर्षापासून नरखेडच्या सक्रिय राजकारणामध्ये आहे. मागच्या 3 रेजिमपासून माझे नगरसेवक नगरपालिकेला निवडून येत आहे आणि यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून, म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, RP आठवले गट आणि जनक्रांती आघाडीची युती आहे आणि त्याचा मी उमेदवार आहे. सर, तुम्ही या प्रचारादरम्यान नरखेड नगर परिषदमध्ये मतदारापर्यंत पोहोचत आहे. कोणते विकासाचे कामे, कोणते आश्वासने घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, काय सांगाल? नरखेडची तशी परिस्थिती पाहिली तर फार विदारक आहे. सध्या स्थितीमध्ये नरखेडमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम फार जास्त आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, वैद्यकीय प्रॉब्लेम आहे आणि या गावामध्ये आतापर्यंत असे नगराध्यक्ष होऊन गेले की ज्या गावात राहत नाही, त्याच्यामुळे गावाच्या लोकांचा या नगराध्यक्षच्या म्हणजे पदावरून विश्वास उडाला आहे. तो सगळा विश्वास संपादन करायचा आहे. गाव आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीच्या दिशेने न्यायचा आहे. गावामध्ये सोलर पॅनल प्रत्येकाला फ्री करून लावायचं आहे. गावामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. इलेक्ट्रिसिटीचे बिल वाढल्यामुळे सोलर हा माझा प्रमुख याच्यामध्ये एजेंड्यावर आहे. स्वच्छतेमध्ये नाल्या, त्याच्यामध्ये रस्ते, सध्या रस्त्यामध्ये भेगा पडलेल्या आहे. साध्या गोष्टीकडे कुठं लक्ष नाही आहे. मदार नदीचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. हे सगळे प्रॉब्लेम आणि एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे. शाळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. वैद्यकीय सुविधा पुरवायची आहे. ह्या सर्व गोष्टीला एजेंडा घेऊन मी नरखेड नगरपालिकेला उतरलो आहे. इथे नरखेड शहरामध्ये भरपूरसे विकासाचे कामे झालेले नाही आहे. मदार नदीचा प्रॉब्लेम आहे, पुलाचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर अंडरग्राऊंड नाल्या नाही आहेत. या सर्व गोष्टीचा विकास व्हायचा आहे. या समस्याबद्दल नागरिकांचा काय प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला, काय सांगाल? त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की ते सगळे कामं मी करू शकतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी निवडून दिलं तर कोणते ध्येय तुम्ही घेऊन कोणते विकासाची कामे कराल, काय सांगाल? मी तुम्हाला हे सगळे जे आता पुलाचा प्रश्न आहे, मदारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, वैद्यकीय प्रश्न आहे, हे सगळे आणि शाळेचं आहे, सगळं म्हणजे नरखेडच्या लोकांचा विश्वास मला जिंकायचा आहे. तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने काय संदेश द्याल नागरिकांना? येत्या 2 डिसेंबरला निवडणूक आहे, काय सांगाल? माझी या नरखेड नगरीच्या सर्व लोकांना हात जोडून विनंती आहे की यावेळेस त्यांनी या नरखेडच्या गावाचा पोरगा निवडायला पाहिजे, जो गावात राहतो, जो 24 घंटे त्यांची सेवा करू शकतो, जो त्यांच्या अडीअडचणीमध्ये कोणत्याही क्षणी धावून जाऊ शकतो. त्यांना सध्या अशा उमेदवाराची गरज आहे की ज्याला नाव नाही, ज्याचं कर्म मोठं असलं पाहिजे, काम मोठं असलं पाहिजे. भाजपाकडून तुम्ही दावेदारी केली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला नाराजगी आहे की तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला, काय सांगाल त्याबद्दल? मागच्या आम्ही सतरंजीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस अनिल देशमुखांच्या विरोधात अनिल देशमुख साहेबांच्या विरोधात आम्ही पूर्ण रान गाजवलं होतं. पूर्ण विधानसभेमध्ये प्रचार केला आणि विधानसभेमध्ये आम्ही चरणसिंग साहेबांना निवडून आणलं. चरणसिंग साहेबांना आम्ही मागच्या जनक्रांतीचा पाठिंबा दिला होता आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहोत. युतीचं काम करत असल्यामुळे युतीमध्ये सोबत होतो, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की आमची आणि BJPची युती होईल आणि युतीच्या माध्यमातून मी अध्यक्षपदाची दावेदारी केली होती. युतीच्या माध्यमातून मी BJPचे अध्यक्षपद मला भेटावं म्हणून मी दावेदारी केली होती. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते नरखेड नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे असलेले गोपालदादा टेकाडे. यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनुसार त्या नरखेड शहरामध्ये भरपूरसा विकास झालेला नाही आहे आणि त्या विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नरखेड.